जय महाराष्ट्र. मी भक्ती आंबेडकर. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. उस्मानाबादमध्ये 2 एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले तर 20 जण जखमी झालेत. उमरगा जवळील येनेगूर जवळ हा अपघात झालाय. उमरगा डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती तर कर्नाटकची बस उमरगा दिशेने जात होती. यावेळी उमरगा नळदुर्ग रस्त्यावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली आणि हा अपघात झालाय. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरून मच्छीमार संघटनेत फूट पडली आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर एका गटानं शनिवारपर्यंत आंदोलन स्थगित केलंय. मात्र दामोदर तांडेल गटानं विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. एवढंच नव्हे तर भूमिपूजन कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा त्यांनी निर्धार केलाय. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आता अगदी तोंडावर आलाय. भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवरायांचे वंशज आणि अन्य मान्यवरांना आवतरण धाडले गेली आहेत. पण हे भूमिपूजन भर समुद्रात असल्यानं त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आलंय. कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी आपल्या शेतात नांगर फिरवला. हीच माती शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुंबईला नेण्यात येणार आहे. सांगलीच्या रेटरे धरण या गावी बळीराजाच्या उपस्थितीत हा नांगरणी सोहळा पार पडला. बैलांना जुंपलेला नांगर कृषी मंत्र्यांनी स्वतःच्या हाती घेत शेताची नांगरणी केली. जमा झालेली ही पावन माती वाजत गाजत कलशामध्ये भरण्यात आली. जागतिक दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी राज्यातील 70हून अधिक नद्या आणि किल्ल्यांची माती समाविष्ट करण्यात येणार आहे. 24 डिसेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात कलशाचा समावेश केला जाणार आहे. यात औरंगाबादचे प्रतीक म्हणून गोदावरीचे पाणी तसंच पैठण दौलताबाद किल्ला आणि वेरूळमधील शहाजी भोसलेंच्या गडीची माती स्मारकाच्या भूमिपूजनासाठी अर्पण केली जाणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत राजनीती चालली असं कोणी म्हणत असेल तर तो संकुचित बुद्धीचा आहे असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन पार पडणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पनवेल इथल्या शिवाजी चौकात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. शिवाजी चौकात एका मोठ्या स्क्रीनवर भूमिपूजनाचं प्रक्षेपण पाहता येणार आहे. पुणे मेट्रोवरून मानापमान नाट्य सुरूच आहे. शरद पवारांना आमंत्रण दिल्यानंतर राष्ट्रवादीने आपला बहिष्कार मागे घेतला. मात्र या वादात काँग्रेसनेही उडी घेतली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता काँग्रेसनं निषेध सभा आयोजित केली. या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार प्रादेशिक वाद निर्माण करून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करते असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राज्यातले आपले खासदार संसदेत खरोखरच किती सक्रिय आहेत त्याचा 2.5 वर्षांचा आढावा घेतल्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरविंद सावंतांची सभागृहात 100% उपस्थिती होती तर उदयनराजे भोसले सलग दोन्ही अधिवेशनाला गैरहजर होते. राज्यसभेतील महाराष्ट्रातील खासदार शरद पवार आणि पी चिदंबरम यांनी हिवाळी अधिवेशनाचा एकही प्रश्न हिवाळी अधिवेशनात विचारलेला नाहीये. चलनबंदी मोहीम आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल 19 जानेवारीला संसदीय समितीला सामोरे जाणार आहेत. नोटाबंदीचे अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम झालेत, कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे याविषयी पटेल आपलं मत मांडणार आहेत. नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये 500 रुपयांच्या नोटांची रेकॉर्ड ब्रेक छपाई करण्यात आली. एकाच दिवशी तब्बल 17.5 दशलक्ष नोटांची छपाई झाली. एकूण 20 दशलक्ष नोटा एकाच दिवशी छापण्यात आल्या असून यात 100च्या 2.5 दशलक्ष नोटांची छपाई केली. तसंच अजून 3 महिने नोटा छपाईचं काम वेगात राहणार आहे. नोटाबंदीच्या प्रकरणात ईडीनं 3 मोठ्या व्यावसायिकांना अटक केली आहे. शेखर रेड्डी, पारसमल लोढा आणि रोहित टंडन अशी तिघांची नावं आहेत. उद्योगपती शेखर रेड्डीकडून 127 किलो सोनं आणि 106 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर पारसमल लोढाकडून 25 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. रोहित टंडनकडून 13 कोटी जप्त करण्यात आले. मुंबई विमानतळावरून 28 लाखांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या व्यक्तीकडून या नोटा जप्त केल्या. जप्त केलेल्या नोटांमध्ये 2000च्या नव्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
नोटांनी भरलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्रकला आरटीओनं दंड ठोठावलाय. छत्तीसगडच्या भिलाईमधून हा ट्रक अब्जावधींची रक्कम घेऊन नागपूरकडे जात होता, पण गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी सीमा तपासणी नाक्यावर आरटीओनं हा ट्रक अडवला. 16,200 टन क्षमतेची परवानगी असताना या ट्रकचं प्रत्यक्ष वजन 21,200 टन इतकं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दंगल पाहायला मिळाली. नगरसेविका सीमा सावळे आणि नगरसेवक तानाजी खाडे यांच्यात शाब्दिक चकमक रंगली. सीमा सावळे पेड न्यूज देत असल्याचा आरोप नगरसेवक तानाजी खाडे यांनी केलाय. त्याबरोबरच नगरसेविका सीमा सावळे खाडेंच्या अंगावरच धावून गेल्या. मीरा रोडमधल्या सिल्वर पार्कमध्ये माजी नगरसेविकेला मारहाण करण्यात आली. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली. भाजपची माजी नगरसेविका सुरेखा गायकवाड यांनी ऑफिस आणि दुकानासमोर लागलेल्या हातगड्यांच्या विरोधात पालिकेत तक्रार दाखल केली होती आणि याचाच राग मनात धरून आरोपीनं त्यांना मारहाण केली. उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी भागात भरदिवसा एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेनं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या काही जणांना पत्ता विचारला. त्यावर आरोपींनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेनं याला विरोध केल्यानं आरोपींनी थेट तिच्या डोक्यावर काठीनं मारहाण केली. नागपूरमध्ये सेक्स रॅकेटमधल्या दलालाचा मृत्यू झाला. एका सेक्स रॅकेट अड्ड्यावर गुन्हे शाखेनं धाड टाकली, तेव्हा पोलिसांपासून वाचण्यासाठी पळून जाताना 3ऱ्या मजल्यावरून पडून दलालाचा मृत्यू झालाय. नागपुरातल्या नरेंद्रनगर परिसरात ही घटना घडली आहे. अमर देशभ्रतार असं या दलालाचं नाव आहे. एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये उडी मारताना त्याचा मृत्यू झाला. शिनापूर हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीनं गुरुवारी अवयव आणि मालमत्ता दान करणार असल्याचं विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितलं. मी गेले 15 महिने कारागृहात आहे. मला पुढील आयुष्य साधेपणानं घालवायचं आहे, त्यामुळे 75% मालमत्ता मी दान करणार आहे, असं इंद्राणीनं न्यायालयाला सांगितलं. मुंबई महापालिकेच्या सेवेत कायम कामगार म्हणून सामावून घेण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांनी 2007 पासून सुरू केलेल्या लढ्याला तब्बल 9 वर्षांनी यश आलंय. कामगारांना कायम करण्यास नकार देणारी पालिकेची रीट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. यामुळे 2700 कंत्राटी सफाई कामगारांचा पालिकेच्या कायम सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. अत्याधुनिक मुंबई गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचं कामही तातडीनं पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग 17च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळ या दोन्ही योजनांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. या दोन्ही योजना भविष्यात राबवायच्या की नाही या संदर्भात ही निर्णय घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. राज्य शिक्षण मंडळाने 2017च्या 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून नवे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केलंय. त्यामुळे 7 मार्च 2017 ते 29 मार्च 2017 पर्यंत चालणारी 10वी बोर्डाची परीक्षा आता 1 एप्रिल 2017 पर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने घटत आहे. याचा फटका एसटीच्या उत्पन्नास बसलाय. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एसटीनं पुन्हा प्रवासी वाढवण्याचं ठरवलंय. नव्या वर्षात महामंडळाकडून राज्यभरात प्रवासी वाढवा अभियान राबवलं जाणार आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च 2017 दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खासगी बस आणि शाळेच्या गाड्या ठाणे आरटीओच्या रडारवर आहेत. बुधवार आणि गुरुवार अशा 2 दिवसात ठाण्यात केलेल्या धडक कारवाईत एकूण 87 गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 40च्या आसपास शाळेच्या गाड्या आहेत. 31च्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवली जाते. मात्र मद्यपींच्या तपासणीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडे आवश्यक ब्रेथ अॅनालायझर मशीनच उपलब्ध नाहीयेत. सध्याच्या 24 मशीनपैकी 11 मशीन बंद असल्याचं समोर आलंय. शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी आता शौचालयात ही रात्रपाळी सुरू होणार आहे. सुरक्षितता तसंच देखभालीच्या दृष्टीनं रात्री 11 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत काही सार्वजनिक शौचालय बंद ठेवण्यात येत होती. मात्र रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शौचालय रात्रंदिवस सुरू ठेवण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेनं शौचालयांची देखभाल करणाऱ्या संस्थांना दिल्या.
स्मार्ट शहराकडे वाटचाल करणाऱ्या ठाण्यात 12 कोटींचे स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याचा प्रयोग राबवला जाणार आहे। या प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी मुंबई आणि नवी मुंबईने काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला ठेका देण्याचा घाट ठाणे महापालिका प्रशासनाने घातलाय। ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं नुकताच पर्यावरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केलाय। त्यात दिवा डम्पिंग ग्राउंड इथल्या हवा प्रदूषणाचं निरीक्षण आणि मापन नोंदवण्यात आलंय। ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार दिव्यामध्ये प्रदूषण होतच नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे। राष्ट्रीय हरित लवादाने देशभरात उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर 25,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं हरित लवादानं स्पष्ट केलंय। देशभरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास घडत असतात। अखेर राष्ट्रीय हरित लवादानेच याची दखल घेतली आहे। लवादानं उघड्यावर कचरा जाळण्यावर निर्बंध घातले। गंभीर अपघात आणि अपघातात मृत्यू झाल्यास पोलीस अहवाल तयार करतात। मात्र दुखापत झालेल्या प्रत्येक रस्ते अपघाताचा अहवाल पोलिसांनी तयार करावा असे निर्देश पोलीस महासंचालक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। मुंबईतील अनेक उड्डाणपुलांचे पृष्ठभाग खराब झाल्यामुळे संबंधित विभागामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण झाली। यामुळे उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाची डागडुजी करून त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। पालिकेने काही ठिकाणचे पुलाचे काम हाती घेऊन त्यावर मॅकेनाइज्ड मास्टिकचा डांबरी थर चढवला जाणार आहे। 12वी नंतरची शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी एफ उत्तर या विभागात अँटॉप हिल परिसरात आहे। मिठागरे, तिवरांचं जंगल आणि मोठी खाडी असलेल्या या भागात आता मिठागरांनी मान टाकली असून तिवरे आणि खाडीवर प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले। शिवाय या परिसरात अवैध झोपड्यांचं साम्राज्य निर्माण झाले। रेशन कार्ड धारकांना आता आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी ठाणे महापालिकेने आदेश दिलेत। आधार आणि मोबाईल क्रमांक सादर न केल्यास ग्राहकांना अनुदानित केरोसिन मिळणार नाहीये। तसंच नोंदणी न करणाऱ्यांची रेशन कार्डे रद्द होणार असल्याचं ठाणे उपनियंत्रक शिधा वाटप संगीता टकले यांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालयानं 2006 नंतर उभारलेली अनधिकृत प्रार्थनास्थळं पाडण्याचे आदेश दिल्यानंतर डोंबिवली MIDCनं परिसरातील 42 अनधिकृत प्रार्थनास्थळं जाहीर केली आहेत। ही प्रार्थनास्थळं भुईसपाट करण्यात येणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले। मात्र त्यापूर्वी या कारवाईला हरकत घेण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली। महाराष्ट्राच्या 7 आदिवासी पट्ट्यांमध्ये 40% अधिक मुलं कुपोषित आढळून आली आहेत। याचा अहवाल उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळानं राज्यपाल C. विद्यासागर राव यांना सादर केलाय। मुलांसाठी पुरवलेल्या धान्यात किडे, लहान लहान खडे आणि इतर साहित्याची भेसळ आढळली आहे। तसंच समतोल आहार अनेक ठिकाणी दिला जात नाही। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली। त्यात नाव पत्त्यातील किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या सुचवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे। राज्यातील थंडीचा कडाका वाढला असून सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा कमी नोंदवला गेलाय। राज्यातील गोंदिया जिल्ह्यात 9°C इतकं कमी तापमानाची नोंद झाली आहे। राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आदी भागात गेल्या 24 तासात थंडीत वाढ झाली। गेल्या आठवड्यापासून गायब झालेल्या गुलाबी थंडीचं नाशिकमध्ये पुन्हा आगमन झालंय। नाशिकमध्ये 8 अंशापर्यंत पारा आलाय तर निफाडमध्ये पारा 7 अंशापर्यंत घसरलाय। यामुळे शहरात थंडीचं प्रमाण वाढलंय। या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे। तामिळनाडू आणि कर्नाटक भागातून आंब्याची आवक सुरू झाली आहे। तोतापुरी, लालबाग, बदाम, नीलम या जातीचे आंबे गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये दाखल झालेत। आंब्याची 8 ते 9 टन आवक झाली आहे। कर्नाटक आंब्याचे दर 50 ते 100 रुपये इतके आहेत। कांदा, टोमॅटो पाठोपाठ आता डाळिंबाचे बाजारभाव देखील कोसळले आहेत। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाला प्रति किलो 50 ते 60 रुपये असा बाजारभाव मिळतो। यामुळे उत्पादक शेतकरी आणि खरेदीवर व्यापारी अडचणीत सापडले। नाताळ नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य विक्रीची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मद्य विक्रीची दुकानं रात्री 10:30 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। FLW 2 आणि FLBR 2 हा परवाना असलेली मद्याची दुकानं ही 1 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे।
क्रिसमस आणि नऊ वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू असून केकला मागणी वाढत आहे. सर्वच केक शॉपमध्ये गर्दी होऊ लागली आहे. रंबो चॉकलेट, रेनबो फीस्ट, सांता अशा अनेक प्रकारांमधील केक खास ठरत आहेत. त्यातही वेगळ्या प्रकारचे प्लम केक आणि वाईन केकला पसंती मिळते. क्रिसमस निमित्त क्रॉफर्ड मार्केट ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेले. क्रिसमस ट्री, रंगीबेरंगी दिवे, नक्षीदार कलाकुसरीचं काम केलेल्या सजावटीच्या वस्तू, चकाकणारा चांदणी कंदील, विद्युत तोरणं अशा वस्तूंच्या खरेदीकरता बाजारात झुंबड उडाली आहे. क्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी कोकण आणि थंड हवेच्या ठिकाणी सहलीचं नियोजन केलंय. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि खासगी हॉटेलच्या बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळालाय. हॉटेल, रिसॉर्ट चालक, होम स्टेच्या मालकांनी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला. यामुळे रोख रकमेचा तुटवडा असतानाही ऑनलाईन पेमेंटमुळे बहुतांश हॉटेलचे 2 जानेवारीपर्यंतचे बुकिंग फुल झाले. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. जंग यांचा 1.5 वर्षांचा कार्यकाल अद्याप बाकी होता. मात्र त्यांच्या अचानक राजीनामा देण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. तुम्ही जर अंमली पदार्थांच्या व्यसनाला कायमची सोडचिठ्ठी दिली तर तुम्हाला सरकारी नोकरी देण्यासाठी काँग्रेस सरकार वचनबद्ध आहे, अशा प्रकारचं आश्वासन पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलंय. काँग्रेसच्या आश्वासनाला तरुणांचा तुफान प्रतिसाद मिळत असून 12 लाख तरुणींनी स्वाक्षऱ्या केल्या. स्नॅपडीलवर ग्राहकांना आता वस्तूंसोबतच पैसे देखील ऑर्डर करता येणार आहे. स्नॅपडीलनं होम डिलिव्हरी ATM ही सेवा सुरू केली असून या अंतर्गत 2000 रुपये घरी आणून दिले जाणार आहेत. तसंच पैसे ऑर्डर करताना ₹1 एवढा कन्व्हिनियन्स चार्ज लागणार असून हा चार्ज तुम्हाला ॲपच्या वॉलेटमधूनही देता येणार आहे. एअरसेलनं ग्राहकांसाठी आता नवी ऑफर आणली आहे. ₹23मध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लॅन एअरसेलनं लॉन्च केलाय. त्याची व्हॅलिडिटी 1 दिवसाची असणार आहे. एअरसेल कस्टमर्ससाठी फ्री डेटा आणि 1 महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देखील आणली आहे. फ्री व्हॉइस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. फिच रेटिंगचे संचालक नितीन सोनी यांनी ही भविष्यवाणी केली. महापासमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.